जर एखाद्याला पित्ताशयाचे खडे असतील तर कोणते लक्षणे घेऊन तुमच्याकडे पेशंट येतो? साधारणतः पित्ताशयाचे खडे आजकाल इतके वेलनेस पॅकेजेस आणि रुटीन इन्व्हेस्टिगेशन वाढलेले असल्यामुळं बऱ्याच अंशी माझ्या ओपीडीमध्ये पेशंट असिम्प्टोमॅटिक म्हणजे काही व्यतिरिक्त दुसऱ्या कारणासाठी केलेली सोनोग्राफी किंवा वेलनेस पॅकेज अॅन्युअल पॅकेजमध्ये सोनोग्राफी जास्त करते अशा याच्यात आढळतात. सिम्पटम्स किंवा प्रेझेंटेशन जर असतं, ज्यांना खाल्ल्यानंतर पोट फुगणं, आपल्या सणासुदीचं जेवण न जाणं, त्याच्यात बऱ्यापैकी गॅस बनणं, पोट फुगणं, हे कॉमन इनिशियल सिम्पटम्समध्ये येतात. जर स्पेसिफिक सिम्पटम म्हणजे पर्टिक्युलर सिम्पटम जर म्हटलं तर पोटामध्ये दुखणं, वरच्या पोटामध्ये राईट अप्पर साईडला पित्ताशय असतं, तिथे दुखणं, सेंटरला दुखणं, बॅक पेन, शोल्डर पेन, हे टिपिकल पेन असतो जो जेवणानंतर 1.5-2 घंट्यानंतर सुरू होतो आणि तीव्रता इतकी असते त्याची की त्याला इंजेक्शनच्या शिवाय सेटल होत नाही. काही अंशी लोकांच्या गोळ्यांनी पण कमी होऊन जातात. ही कॉमन प्रेझेंटेशन आहे पित्ताशयाचं. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही लक्षणं असतात का पित्ताशयाच्या खड्यांचे? काही लोक पित्ताशयाचा खडा हा जो पित्ताशयाच्या थैलीमधून पुढच्या नलिकेमध्ये गेला, त्याला बाईल डक्ट म्हणतो, त्या नलिकेमध्ये जर जातो त्यावेळेस त्या पेशंटला कावीळ म्हणून प्रेझेंट होऊ शकतो. काही स्टोन्स जर पित्ताशयाच्या तोंडात फसले तर त्याच्यामध्ये पित्ताशयामध्ये जमा होऊन तिथे इन्फेक्शन म्हणजे कोलेसिस्टायटिस, ज्याला गॉल ब्लॅडर इन्फेक्शन म्हणतो आम्ही, असेही प्रेझेंट होतात. ओके ओके. म्हणजे पित्ताशयाचे खडे लक्षणाशिवाय सुद्धा असू शकतात, लक्षणासोबत असू शकतात. लक्षणाशिवाय असलेले जे खडे आहेत ते सोनोग्राफीवरती तुम्ही काही कारणास्तव केलं किंवा तुमच्या मॅन्युअल हेल्थ चेकअप मध्ये पकडलं जाईल त्याच्यामध्ये कळू शकतात. आणि जे लक्षण असतात त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की काही व्हेरिएबल लक्षणं ज्याच्यामध्ये पोट फुगणे वगैरे असतील आणि क्लासिकल बिलियरी कोलिक म्हणजेच पोटात दुखणं, तीव्र वेदना जो की जेवणाच्या 2 घंट्यानंतर येतील आणि खूप दुखलं म्हणून तुम्ही जवळपास डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घ्यावं लागेल मध्यरात्री उठून आणि त्यानंतर कमी झाल्यानंतर काहीच वाटणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त खडा जर खाली फसला तर तुम्हाला कावीळ सुद्धा होऊ शकतो असे. ओके ओके. पित्ताशयाच्या खड्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन म्हणजे प्रॉब्लेम्स काय नेमके असतात? पित्ताशयाच्या खड्यामुळे ॲक्यूट कोलेसिस्टायटिस म्हणजे गॉल ब्लॅडरचं इन्फेक्शन, क्रॉनिक कोलेसिस्टायटिस म्हणजे रिकरंट वारंवार त्या पित्ताशयामधल्या खड्यामुळे होणारं सूज पित्ताशय, त्याला म्हणून क्रॉनिक कोलेसिस्टायटिस म्हणतो. तिसरं जे महत्वाचं आहे, त्याच गॉल ब्लॅडरमध्ये पू जमा होणार, त्याला म्हणून एम्पायमा गॉल ब्लॅडर म्हणतो. आणि त्यात ह्या व्यतिरिक्त निग्लेक्ट जर राहिले तर त्या गॉल ब्लॅडरला छिद्र पडून गॉल ब्लॅडर परफोरेशन होऊ शकतं. काही सिनियर सिटीजन्समध्ये म्हणजे एल्डरली एजमध्ये गॉल ब्लॅडर गँग्रीनचे पण चान्सेस असतात. हे झाले पित्ताशयाच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन. तो स्टोन जर नलिकेमध्ये गेला तर कोलेंजायटिस, जॉन्डिस आणि त्याच्यानंतर पँक्रियासच्या तोंडावर जर फसला तर पँक्रियाटायटिस, असे हे ॲक्यूट कॉम्प्लिकेशन म्हणता येते. काही क्रॉनिक कॉम्प्लिकेशन्समध्ये जसं मी ह्या 3 नद्यांचा उल्लेख केला तुम्हाला आधी, त्या एरियामध्ये गॉल ब्लॅडर कॅन्सर पण काही मोठ्या प्रमाणात दिसून येतं आणि त्याचं मूळ कारण हे पित्ताशयातले स्टोन आहेत. आणखी रेअर कॉम्प्लिकेशनमध्ये हा स्टोन जर इंटेस्टाईनमध्ये गेला तर तो फर्स्ट इंटेस्टाईनमध्ये ऑब्स्ट्रक्शन क्रिएट करतो, त्याला आम्ही गॉल स्टोन आयलेस असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत साधं इन्फेक्शन पासून ते तिथं पू होणे आणि इमर्जन्सी सर्जरी लागणे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पित्ताशयाच्या नळीमध्ये फसून तिथं तुम्हाला कावीळ होणे आणि स्वादुपिंडाच्या तोंडावरती फसून सर्वात मोठा कॉम्प्लिकेशन जो म्हणतो पॅनक्रियाटायटिस, ज्याच्यामुळे पेशंटला आयसीयूची गरज लागेल असं सुद्धा होणे हे अपेक्षित आहे. आणि काही पेशंटमध्ये, सगळ्यांमध्ये नाही, खूप कॉमन आहे, रेअर आहे, पण गॉल ब्लॅडर स्टोन गॉल ब्लॅडर कॅन्सरला सुद्धा कारणीभूत म्हणायला काय हरकत नाही. आणि ते शक्यतो नॉर्थ ईस्ट मधल्या पेशंटमध्ये असतो, पण होणार नाही असं नाही असं म्हणता येईल. बरोबर.